नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईशान बोर्डे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे PM बुलढाणेवाला. सो विद्यार्थी, तर आज आपण काय सुरू करणार आहोत. तुम्हाला पहिला तर बेसिक लेक्चरचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, बेसिक बरोबर आहे. तर बेसिक मध्ये मी तुम्हाला काही डेफिनेशन वगैरे सांगितले होते, ते तुम्ही बघितले असेल बरोबर आहे. नसेल बघितलं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, तिथे लिंक जवळ जाऊन तुम्ही एकदा तो बघून घ्या. सर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत क्लास 12 चा रोटेशनल डायनामिक्सचा चॅप्टर. ओके, क्लास 12 चा रोटेशनल डायनामिक्सचा चॅप्टर, हा रोटेशनल डायनामिक आज आपण बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात आहे रोटेशनल डायनामिक चॅप्टरचं नाव काय आहे आपलं? रोटेशनल डायनामिक. रोटेशनल डायनामिक या चॅप्टरला दोन भागामध्ये डिवाइड केले. किती पार्ट्स मध्ये? 2 पार्ट्स बरोबर आहे. एक पार्ट जो पडतो, एक पार्ट पडतो तुमचा सर्क्युलर मोशन म्हणून, आणि दुसरा जो पार्ट पडणार तुमचा तो पडणार म्हणजे रोटेशनल मोशन बरोबर आहे. त्याला म्हणतो आपण रोटेशनल, जे चॅप्टरचं नाव आहे. मग सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर आपण सुरुवात कशापासून करणार आहे? सर्क्युलर मोशन पासून. काय म्हटलं आपण इथं? सर्क्युलर मोशन. ठीक आहे, सुरू आज आपण कशापासून करणार आहे? सर्क्युलर मोशन पासून. तर व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन? सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं बरोबर आहे की नाही, हा मेन क्वेश्चन आहे. आणि सर्क्युलर मोशन एकदम सोपी डेफिनेशन आहे. तुम्ही ऑलरेडी पहिले पण शिकलात असाल, 9 क्लास 10 ला असेल, किंवा नसेल शिकला तर आज मी तुम्हाला इथं सांगतोच. कारण की आपलं हे लेक्चर जे राहणार आहे, आपलं हे जे चॅनल आहे ते शुद्ध मराठीमध्ये भाषेमध्ये, म्हणजे MST CET च्या विद्यार्थ्यांना सुद्धा आणि स्टेट बोर्डची जी तयारी करते त्यांना सुद्धा फार फायदेशीर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आपला शुद्ध मराठी भाषा, आपल्या बोली भाषेमध्ये, आपली जी बोली भाषा आहे मराठी भाषा, त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला सगळा लेक्चर तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. ओके, सो चला टॉपिकला आपण सुरू करूया. सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय? असा मोशन किंवा असा ऑब्जेक्ट किंवा असा पार्टिकल जो अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल वरती काय करणार? रिव्हॉल्व करणार, अशा याला म्हणायचं सर्क्युलर मोशन. म्हणून आपण काय डेफिनेशन जर बघितलं तर आपण म्हणू शकतो, आपण बघा, मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. काय म्हणायचं? अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. लक्षात ठेवा, मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, असा मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट की जो काय करतो? अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल वरती काय करणार? रिव्हॉल्व करणार. सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल वरती काय करणार? रिव्हॉल्व करणार. त्याला काय म्हणायचं? सर्क्युलर मोशन. फॉर एक्झाम्पल द्वारे आपण लक्षात घेतलं तर हे तुम्हाला सर्कल दिसतं ड्रॉ केलेला. ठीक आहे, हा एक सेंटर आहे. सर्कल जेव्हा काय असतो? सेंटर. आणि इथे एक आपण सपोज काय घेतला, या ठिकाणी आपण एक काय घेतला? एक ऑब्जेक्ट घेतला. काय घेतला आपण? एक ऑब्जेक्ट. जो ऑब्जेक्ट काय करणार? रिव्हॉल्व करणार. आता रिव्हॉल्व कसा करणार? अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल वरती, म्हणजे गोलपणे फिरणार बरोबर की नाही. म्हणजे याची डायरेक्शन इकडे राहणार, याची डायरेक्शन अशी जाणार, आणि याची डायरेक्शन या पद्धतीने राहणार. ठीक आहे, आणि हा काय तुमचा सेंटर आहे. मग हा काय डायरेक्शन आहे? अलॉंग द दिस दॅट डायरेक्शन बरोबर की असा या डायरेक्शन चालला, म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल कंप्लीट वन रिव्हॉल्युशन करूला सर्कल वरती बरोबर आहे. याला म्हणायचं दॅट इज कॉल्ड एज अ सर्क्युलर मोशन. काय म्हणायचं? सर्क्युलर मोशन. म्हणजे एक चक्कर काटते. कोणता? एक चक्कर पूर्णपणे तो सर्कल वरती मारणार. अभी चक्कर कौन सा ये मालूम नहीं, तुम सोचोगे वो वाला चक्कर, तो वाला चक्कर नाही. ओके, तो चक्कर काटणार बरोबर आहे की नाही. म्हणजे काय? एक पूर्ण सर्कल वरती राऊंड फिरणार, अशा याला म्हणायचं सर्क्युलर मोशन. ओके, क्लिअर. आपण काय म्हणणार याच्यामध्ये? आपण जर एक्झाम्पल बघितलं तर एक्झाम्पल काय म्हणणार आपण? इलेक्ट्रॉन ऑफ एन ॲटम रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. म्हणजेच कसं बघा आता इकडे, तर लक्षात द्या. आता समजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय आहे? हा पूर्ण काय आहे? एक प्रकारे ऑर्बिट आहे. याच्या ऑर्बिट मध्ये तुम्हाला माहिती आहे काय रिव्हॉल्व करतात? इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतात. कशाभोवती? एक न्यूक्लियस भोवती बरोबर आहे की नाही. हा न्यूक्लियस आहे, आणि या न्यूक्लियसच्या भोवती पूर्ण सर्क्युलर ऑर्बिट मध्ये, सर्क्युलर मोशन मध्ये काय करतील? इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतील. हे एक एक्झाम्पल झालं. दुसरं एक्झाम्पल जर बघितलं आपण तर आर्टिफिशियल सॅटेलाइट तुम्हाला माहिती आहे की जे रिव्हॉल्व करतात अराउंड द सर्क्युलर मोशन मध्ये बरोबर आहे. हे झाले त्याचे एक्झाम्पल कोणाचे? सर्क्युलर मोशनचे. मग सर्क्युलर मोशन म्हणजे काय? तर व्हेन ऑन ऑब्जेक्ट, काय म्हटलं? व्हेन ऑन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज कॉल्ड एज अ सर्क्युलर मोशन. मग या सर्क्युलर मोशनचे 2 टाइप्स पडतात. लक्षात ठेवा, किती टाइप्स पडतात? देयर आर 2 टाइप्स. सर्क्युलर मोशन हा डिवाइड होतो किती टाइप्स मध्ये? 2 टाइप्स मध्ये. मग ती 2 टाइप्स म्हणजे कोणते आहे ते पण बघून घ्या. एक टाइप म्हणजे कोणता आणि दुसरा टाइप म्हणजे कोणता ते तुम्हाला माहिती आहे, फक्त आपण एकदा रिव्हिजन मारणे. कारण की आपला रोटेशनल डायनामिक जो आहे तुम्हाला दिसत
साईडला दिसते पुस्तक चॅप्टरचं बरोबर नाव. तर या रोटेशनल डायनॅमिक मध्ये सर्वात स्टार्टिंग तुम्हाला याच्यामध्ये तीच दिलेली आहे. तर सर्क्युलर मोशन मध्ये काय म्हटलं आपण की दोन टाइप्स पडतात. एक पडतो UCM, दुसरा पडतो, पहिला म्हटलं आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन लक्षात, आणि दुसरा पडतो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन लक्षात ठेवा. एक पडतो UCM, दुसरा पडतो नॉन UCM, म्हणजे त्याला म्हणतो NUCM, म्हणजे दॅट इज कॉल्ड एज अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता या दोघांमध्ये फरक बघा काय, ठीक आहे. या दोघांमध्ये फरक असा आहे की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय होते, जसं आपण आता जस्ट नाव मध्ये सर्क्युलर मोशनची डेफिनेशन बघितली बरोबर आहे. व्हेन एन ऑब्जेक्ट रिव्हॉल्व अराउंड द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल, म्हणजे असा एक ऑब्जेक्ट की सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल वरती काय करणार, तो रिव्हॉल्व करणार, त्याला म्हटलं आपण सर्क्युलर मोशन. मग इथपर्यंतच ती डेफिनेशन जस्ट ठेवायची. फक्त याच्यामध्ये एक चेंज होणार की तो जेव्हा ऑब्जेक्ट रिव्हॉल्व करणार, लक्षात ठेवा काय म्हटलं ठेव, जेव्हा ऑब्जेक्ट हा रिव्हॉल्व करणार तेव्हा तो रिव्हॉल्व करत असताना, लक्षात ठेवा काळजीपूर्वक, तेव्हा तो रिव्हॉल्व हा तर ऑब्जेक्ट तर रिव्हॉल्व करणारच आहे, पण रिव्हॉल्विंग होत असताना हा याच्यामध्ये याची काय राहणार, सेम याच्यामध्ये याची सेम मॅग्नेट्यूड राहणार. लक्षात ठेवा याच्यामध्ये याची काय राहणार, मॅग्नेट्यूड सेम राहणार. आता तुम्ही म्हणणार मॅग्नेट्यूड म्हणजे काय, त्यासाठी तुम्हाला स्केलर वेक्टर माहिती पाहिजे. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय ते मी अगोदर सांगितलेलं आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे की याच्यामध्ये तुम्हाला मॅग्नेट्यूड पाहिजे, कसा राहणार याच्यामध्ये, सेम बरोबर आहे. म्हणजे सरळ सरळ लिनियर व्हेलॉसिटी जी असणार, लिनियर स्पीड जो असणार हा याचा सरळ सरळ कसा राहणार, कॉन्स्टंट राहणार बरोबर आहे. लक्षात ठेवा याच्यामध्ये लिनियर स्पीड व्हेलॉसिटी कशी राहणार, कॉन्स्टंट. आणि याच्यामध्ये काय फरक आहे तो सांगतो दोन्ही पण. याच्यामध्ये एकच फरक दिसतो तुम्हाला की याच्यामध्ये जी आहे डायरेक्शन तर सेम असणार, लक्षात ठेवा बरोबर आहे की नाही. डायरेक्शन दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते बघून घ्या, सेमच दिसते, परंतु फरक काय आहे की याच्यामध्ये जो स्पीड आहे, जी व्हेलॉसिटी आहे ती मात्र डिफरंट असणार. म्हणजे आपण म्हणू शकतो डज नॉट अ सेम, याच्यामध्ये डज नॉट कॉन्स्टंट, स्पीड इज डज नॉट कॉन्स्टंट, याच्यामध्ये म्हणू शकतो स्पीड इज अ कॉन्स्टंट बरोबर आहे की नाही. की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय असते, स्पीड हा कसा असतो, कॉन्स्टंट असतो. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आपण काय म्हणू शकतो की व्हेन अ पार्टिकल रिव्हॉल्व अराउंड द, कसा होतो रिव्हॉल्व, सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल वरती ऍट अ कॉन्स्टंट स्पीड, काय म्हणू शकतो आपण या ठिकाणी, ऍट कॉन्स्टंट स्पीड. एक कसा स्पीड चालणार, कॉन्स्टंट स्पीड चालला. आणि या ठिकाणी काय म्हणणार, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये हा जो स्पीड आहे हा कॉन्स्टंट राहणार का, तर नाही, म्हणजे डज नॉट अ कॉन्स्टंट आपण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो या ठिकाणी आपण, इथं काय म्हटलं, ऍट अ कॉन्स्टंट स्पीड, आणि या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, डज नॉट अ कॉन्स्टंट, काय म्हणू शकतो इथं, डज नॉट कॉन्स्टंट. क्लिअर इथपर्यंत आलं लक्षात. दोन्ही मधला फरक काय आला समजलं की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय म्हणतात, वे द मोशन ऑफ द पार्टिकल, काय म्हणणार युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय म्हणणार आपण, द मोशन ऑफ अ पार्टिकल, काय म्हणणार युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये द मोशन ऑफ अ पार्टिकल रिव्हॉल्व अराउंड द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल विथ ऍट अ कॉन्स्टंट स्पीड. याचा स्पीड कसा राहणार म्हणतो, कॉन्स्टंट राहणार. आणि याच्यामध्ये काय म्हणणार, डज नॉट अ कॉन्स्टंट स्पीड, म्हणजे जो स्पीड असणार तो कुठल्याही प्रकारचा कॉन्स्टंट राहणार नाही. क्लिअर इथपर्यंत समजलं. चला तर समोरचा टॉपिक बघू. सो नेक्स्ट टॉपिक कोणता आहे आपला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कोणता आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट मध्ये बघा, तो बघण्याच्या अगोदर तुम्हाला पुस्तक दिसते आहे, पुस्तकामध्ये तुम्हाला एक टॉपिक दाखवलेला आहे ज्याचं नाव आहे कायनेटिक सर्क्युलर मोशन, बरोबर आहे की नाही. काय दाखवलेलं आहे, कायनेटिक सर्क्युलर मोशन. मग ह्या कायनेटिक सर्क्युलर मोशन त्यांनी काय दिलं, काही नोटेशन दाखवलेलं आहे, बघू शकता तुम्ही काय दाखवलेलं, काही नोटेशन, तीच आपण बघूया, ठीक आहे. ओके चला तर बघा, तर सुरुवात आपण करणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय म्हटलं आपण इथं या ठिकाणी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके क्लिअर. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं, ठीक आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट याच्या अगोदर, अँग्युलरच्या अगोदर तुम्ही शिकला असा लिनियर डिस्प्लेसमेंट. काय शिकला असा तुम्ही, लिनियर डिस्प्लेसमेंट. जो आता अँग्युलर आहे, अँग्युलर असल्यामुळे तो कसा जाणार, सर्कल वरती पूर्णपणे, आपण जर आताच म्हटलं सर्क्युलर मोशन म्हणजे काय आला, तो पूर्ण सर्कल वरती गोल घुमणार, दॅट इज अँग्युलर बरोबर. लिनियर म्हणजे काय, जर स्ट्रेट लाईनला जो लिनियर म्हणजे सरळ जाणार बरोबर आहे. मग या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट सांगितलं आपल्याला. चला तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट समजून घेण्यासाठी तुम्हाला डायग्राम महत्वाची आहे. हा आपण एक सर्कल ड्रॉ केला बरोबर आहे,
जो इथं रेडियस असणार आणि इथून इथपर्यंत काय दिसणार दाखवली त्यांनी आर दाखवली, म्हणजे आर म्हणजे काय म्हणतो आपण रेडियस, बरोबर आहे की नाही, म्हणजे रेडियस. आता काय करणार, हा जो पार्टिकल आहे, लक्षात ठेवा, काळजीपूर्वक लक्ष द्या, हा जो पार्टिकल आहे एक ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट इथून काहीतरी डिस्प्लेसमेंट करणार, बरोबर आहे. हा ऑब्जेक्ट इथून इथपर्यंत जाणार, तर सपोज आपण या ऑब्जेक्टला इथून इथपर्यंत नेलं, ठीक आहे, या पॉइंट पर्यंत, म्हणजे हा पॉइंट पी मांडला, तर हा पॉइंट आपण काय म्हणणार, क्यू पॉइंट म्हणणार. काय म्हणणार, क्यू. मग क्यू पॉइंट पर्यंत नेलं म्हणजे ही त्याची काय झाली, तुम्हाला दिसत आहे इथून इथपर्यंत झाला, म्हणजे हे त्याची काय झाली तयार, आर्क तयार झाली, बरोबर आहे की नाही. समजते का गुरांनो, की ही तयार काय झाली आहे त्याची आर्क तयार झाली, याला काय म्हणतात, आर्क ऑफ पी क्यू. काय म्हणायचं ना, आर्क पी क्यू. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर अँगल डिस्क्राइब बाय, जो काय करणार या ठिकाणी एक अँगल सुद्धा डिस्क्राइब करणार, तो अँगलचं नाव दिलं आपण थीटा, बरोबर आहे. काय केला, अँगल डिस्क्राइब केला, कोणत्या अँगलचं नाव दिलं, थीटा. सो आपण काय नाव दिलं, अँगलचं नाव काय दिलं, थीटा. मग याच्यामध्ये जर म्हटलं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँगल डिस्क्राइब बाय द रेडियस वेक्टर. अँगल काय करूला, डिस्क्राइब करूला, कसा करूला, बाय द रेडियस वेक्टर, म्हणजे डायरेक्शन दाखवलेलं याच्यामध्ये सॉरी, याच्यामध्ये काय दाखवते, एक प्रकारची डायरेक्शन दाखवते ऑफ रेडियस वेक्टर इज दॅट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्याला काय म्हणायचं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग डेफिनेशन बघूया आपण काय म्हणणार. द अँगल डिस्क्राइब, लक्षात ठेवा, डेफिनेशन लक्षात ठेवा, डेफिनेशन समजून सांगतो. द अँगल डिस्क्राइब, क्लिअर इथपर्यंत काय म्हटलं, द अँगल डिस्क्राइब बाय रेडियस वेक्टर, द अँगल डिस्क्राइब बाय रेडियस वेक्टर. लक्षात ठेवा, इथपर्यंत बघून घ्या. द अँगल डिस्क्राइब बाय रेडियस वेक्टर. काय म्हटलं, हा जो अँगल आहे तो अँगल काय डिस्क्राइब करतो, म्हणतो एक प्रकारचा रेडियस वेक्टर डिस्क्राइब करतो. कसा डिस्क्राइब करणार, इन गिव्हन टाइम. कसा करणार, इन, म्हणून म्हटलं इन गिव्हन टाइम. दिलेल्या टाइमामध्ये तो काय दाखवत आहे, तो काय दाखवते, अँगल डिस्क्राइब करत आहे. लक्षात ठेवा, दिलेल्या टाइमामध्ये तो काय दाखवते, अँगल डिस्क्राइब करत आहे. कुठून कुठून डिस्क्राइब करते ती पण महत्वाचं आहे, ऍट द सेंटर. कुठून करते, ऍट दी सेंटर. क्लिअर इथपर्यंत. तो बघा काय म्हटलं आपण, डेफिनेशन पाहणार होतो आपण. डेफिनेशन काय म्हणते, द अँगल डिस्क्राइब बाय अ रेडियस वेक्टर इन अ गिव्हन टाइम ऍट द सेंटर ऑफ सर्कल. ऍट द सेंटर ऑफ काय म्हणायचं इथं या ठिकाणी, सर्कल. लक्षात ठेवा, हा झाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय झाला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होते बघा, द अँगल डिस्क्राइब बाय द रेडियस वेक्टर. या ठिकाणी एक अँगल डिस्क्राइब करत आहे, कोणता आहे, रेडियस दाखवते. अँगल डिस्क्राइब बाय द रेडियस वेक्टर इन अ गिव्हन टाइम ऍट द सेंटर ऑफ सर्कल. इन गिव्हन टाइम काहीतरी टाइम पिरियड लागणार आहे, म्हणजे हा काय झाला तुमचा डिस्प्लेसमेंट झाला, जो आपण काय म्हणतो एक्स ने दाखवतो. काय दाखवतो, एक्स ने एस ने दाखवतो डिस्प्लेसमेंट इन अ गिव्हन टाइम. ओके, क्लिअर इथपर्यंत. मग याच्यावरून तुम्हाला काय समजते, लक्षात ठेवा, याच्यावरून तुम्हाला काय काढायचं आहे, याच्यावरून तुम्हाला काढायचे थीटाची व्हॅल्यू काढायची. काय काढायची तुम्हाला, थीटाची व्हॅल्यू काढायची. ती कशी काढणार, अँग्युलर काय म्हणणार, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू अँगल ऑफ रेडियन. काय म्हणणार इथं बघा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय म्हणणार या ठिकाणी, अँगल इन रेडियन. अँगल कशामध्ये असेल म्हणतो, अँगल कशामध्ये असेल म्हणतो, रेडियन मध्ये असतो. मग रेडियन मध्ये असल्या कारणामुळे फॉर्म्युला काय तयार झाला बघा, हा इथून इथपर्यंत तुम्हाला आता सांगितलं काय झाला, आर्क. काय झाला, आर्क, ए आर सी. काय म्हणतात त्याला, आर्क. अपॉन काय म्हणायचं, लक्षात ठेवा, ही इथून इथपर्यंत काय त्याची रेडियस आहे, म्हणून त्याला म्हणायचं आर्क अपॉन रेडियस. हा झाला तुमचा फॉर्म्युला पहिला तयार. काय म्हणायचं त्याला, आर्क अपॉन रेडियस. आर्क अपॉन रेडियस, आर्क अपॉन रेडियस. मग आर्क किती आहे, लक्षात ठेवा, आर्क ऑफ पी क्यू, म्हणून याला म्हणू आपण पी क्यू. रेडियस किती दिली तुम्हाला, ती त्याची टाकून द्यायची, किती दिली तुम्हाला, आर. मग आपण खाली ना या ठिकाणी आर्क ऑफ ए बी अपॉन काय म्हटलं आपण, आर्क. आणि डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे काय दाखवतो आपण, थीटा दाखवतो. काय दाखवतो, थीटा. मग सरळ सरळ तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युला काय म्हटला, थीटा इज इक्वल टू यस अपॉन आर. कारण की अँगल ऑफ आर्क ऑफ ए बी, सॉरी आर्क ऑफ पी क्यू ला आपण काय म्हटलं, यस म्हटलं, म्हणून यस अपॉन आर. हा झाला तुमचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट. क्लिअर इथपर्यंत. अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आहे गोष्ट तर समजली. चला तर नेक्स्ट टॉपिक कडे वळूया.
सो आता आपला नेक्स्ट टॉपिक कोणता आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी. कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? अँग्युलर व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी म्हणजे काय हे तर तुम्हाला माहिती असेल, बरोबर आहे, कारण की तुम्ही क्लास 11 मध्ये असताना व्हेलॉसिटी म्हणजे काय तुम्ही शिकले, तुम्हाला पूर्णपणे शिकवून दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी काय आला? अँग्युलर. काय आला शब्द आपला? अँग्युलर व्हेलॉसिटी आला. आता अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय होतो? जशी व्हेलॉसिटी तुम्हाला डेफिनेशन माहिती आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज कॉल्ड एज अँग्युलर व्हेलॉसिटी. क्लिअर? द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू, त्याला आपण काय म्हणणार? अँग्युलर व्हेलॉसिटी. पण या व्हेलॉसिटी म्हणणार. मग याच्यामध्ये अँग्युलर आला शब्द म्हणजे काय? तर म्हणायचं काय? द रेट ऑफ चेंज ऑफ लिमिटिंग अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज कॉल्ड एज अँग्युलर व्हेलॉसिटी. चला तर डेफिनेशनच लिहून घेऊ. काय म्हणणार? रेट ऑफ चेंज ऑफ लिमिटिंग angular rate of change of limiting angular displacement, rate of change of limiting angular displacement with respect to, काय म्हटलं? with respect to काय होणार? सांगा. बरोबर, with respect to time. With respect to time, that is the angular velocity. त्याला काय म्हणायचं आपण? angular velocity. सो जर अँग्युलर व्हेलॉसिटी जर बघितलं तर तुम्हाला युनिट माहिती आहे, रेडियन पर सेकंड असते, बरोबर की? अँग्युलर व्हेलॉसिटी युनिट काय असते? रेडियन पर सेकंड. काय असते? रेडियन पर सेकंड. क्लिअर? पर्यंत अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे ती आपण अँग्युलर व्हेलॉसिटी दाखवतो कशाने? ओमेगाने. याला काय म्हणतात? ओमेगा. डब्ल्यू म्हणायचं नाही, लक्षात ठेवा. बरोबर आहे. काय काय कुठे काय म्हणतात? डब्ल्यू. हा चालू द्या, डब्ल्यू 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 डब्ल्यू. अबे का डब्ल्यू नाही, काय म्हणायचं? ओमेगा. मग ओमेगा आहे द लिमिटिंग अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे याचा अर्थ काय? लक्षात ठेवा. लिमिटिंग आहे म्हणजे याचा अर्थ काय म्हणणार आपण? डेल थीटा अपॉन डेल टी. काय म्हणणार आपण? डेल थीटा अपॉन डेल टी. हा त्याला त्याचा फॉर्म्युला, लक्षात ठेवा. समजलं? आता आपण काय बघणार आहोत? मी तुम्हाला काय सांगितलं होतं की लिनियर आणि अँग्युलर याच्यामधला फरक जो तुमच्या कायनेमॅटिक सर्क्युलर मोशन मधला जो तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे, बरोबर आहे की? बघा आता हे आपण म्हणतो इथं लिनियर आणि हे आपण म्हटलं काय? अँग्युलर. काय म्हणतो आपण इथं? अँग्युलर. मग याच्यामध्ये अँग्युलर मध्ये सर्व काही गोष्टी लक्षात ठेवा. मग लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हेलॉसिटी आणि लिनियर ऍक्सेलरेशन. ठीक आहे. मग आता लिनियर व्हेलॉसिटी किंवा लिनियर डिस्प्लेसमेंट जर बघितलं, लिनियर डिस्प्लेसमेंट साठी लक्षात ठेवा, लिनियर डिस्प्लेसमेंट साठी तुम्हाला पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे. काय पुस्तकामध्ये तुम्हाला काय म्हणतो? लिनियर डिस्प्लेसमेंट आपण काय वापरतो? या ठिकाणचा सिम्बॉल यूज करतो, बरोबर आहे काय नाही? बरोबर आहे. लिनियर डिस्प्लेसमेंट साठी. मग इथं या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट साठी तुम्हाला काय वापरायचं आहे? म्हणतो थीटा वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? थीटा. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी आली. लिनियर व्हेलॉसिटी आपण वापरतो व्ही. काय वापरतो? व्ही. तर या ठिकाणी तुम्हाला अँग्युलर व्हेलॉसिटी साठी तुम्हाला काय वापरायचं आहे? ओमेगा. काय वापरायचं आहे? ओमेगा. दॅट इज द ओमेगा. ओके बट्ट्या हो. मग नंतर लिनियर व्हेलॉसिटी झाली अँग्युलर आणि हे झालं. त्याच्यानंतर लिनियर ऍक्सेलरेशन साठी आपण वापरतो ए. काय वापरतो? ए. मग या ठिकाणी अँग्युलर ऍक्सेलरेशन साठी तुम्हाला काय वापरायचं आहे? अल्फा. लक्षात ठेवा. काय वापरायचं आहे? अल्फा. क्लिअर पण लक्षात आलं? आणि याच्यात तुम्हाला काय करायचं आहे? लिनियर आणि अँग्युलरचं तुम्हाला रिलेशनशिप बिटवीन फाइंड करायचं आहे, जी एक्झाम साठी फार महत्त्वाचं असते, लक्षात ठेवा. ठीक आहे. एक्झामच्या हेतूने आपण हे लिनियर रिलेशन आपण बघणार आहे. तर आपलं जो पहिलं रिलेशन आपण ते रिलेशनशिप बघणार आहोत, आपल्याला सुरुवात करूया. सो आता आपण काय बघणार आहोत? डिरायव्हेशन बघणार आहोत, बरोबर आहे की? काय क्वेश्चन काय? डिराइव द रिलेशनशिप बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. डिराइव द रिलेशनशिप बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. शो दॅट v इज इक्वल्स टू r इंटू ओमेगा. तुम्हाला काय शो करायचं आहे? तर v इज इक्वल्स टू r ओमेगा तुम्हाला शो करायचं आहे. डायग्राम तुम्ही समोर बघू शकता की डायग्राम मध्ये तुम्हाला काय दाखवलेलं आहे? आपण काय म्हणतो डायग्राम मध्ये? कन्सिडर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अलॉंग. कसं आहे? एक पार्टिकल कन्सिडर केला जो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असणार, बरोबर आहे? एक पार्टिकल आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये चालू राहिला आहे अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल विथ रेडियस r. बरोबर आहे? जो काय करत आहे? रेडियस r तयार करते, बरोबर आहे? ठीक आहे. या ठिकाणी काय म्हणू? कन्सिडर अ पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कन्सिडर अ पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल विथ रेडियस r. काय घेऊन चालला तो? रेडियस r घेऊन चालला. लक्षात ठेव पोट्याव. काय घेऊन चालला? रेडियस r. आता हे पुढे काय म्हणणार? जर या ठिकाणी अँगल या ठिकाणी क्रिएट करत आहे, बरोबर? काय क्रिएट करत आहे? अँगल. अँगल कोणता करते? डेल थीटा. कोणाच्या रिस्पेक्ट मधून? r च्या, म्हणजे रेडियस r. आणि या ठिकाणी एक आर्क तयार करते, दॅट इज अ डेल एस. काय नाव त्याचं म्हटलं आपण? डेल एस नाव
म्हटलं. मग आपण या ठिकाणी तुम्हाला समजते आहे की या ठिकाणी सरळ सरळ तुमचा कोणता कन्सेप्ट लागणार, अँग्युलर व्हेलॉसिटीचा कन्सेप्ट लागणार. कोणता लागणार, अँग्युलर व्हेलॉसिटी. मग अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये आपण काय बघणार आहे पाहून घ्या आता. सो काय म्हणू शकतो आपण या ठिकाणी एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचं म्हणताना, अँग्युलर व्हेलॉसिटी काय म्हणणार, अँग्युलर व्हेलॉसिटी काय म्हणायचं या ठिकाणी, अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी इज गिवन बाय, काय म्हणायचं, अँग्युलर व्हेलॉसिटी इज गिवन बाय, नॉट गिवन बाय, दॅट इज अ गिवन बाय. हा, दॅट इज गिवन बाय. सो अँग्युलर व्हेलॉसिटी गिवन बाय. अँग्युलर व्हेलॉसिटी पहिल्याचा कन्सेप्ट बघून घ्या. पहिलं काय म्हटलं आपण, अँग्युलर. अँग्युलर दाखवतो कशाने आपण, ओमेगाने. कशाने दाखवतो, ओमेगाने. मग ओमेगा इज इक्वल्स टू, आता सांगितलं आपण काय म्हणतो होतं, डेल थिटा. काय केलं आपण, डेल थिटा अपॉन डेल टी. काय म्हटलं आपण, डेल थिटा अपॉन डेल टी हे म्हटलं. पण या ठिकाणी शब्द काय आला, अँग्युलर. मग अँग्युलर एनर्जी डिफिनेशन का बघितलं आपण, की लिमिटिंग डिस्प्लेसमेंट. काय म्हटलं आपण त्यामध्ये, लिमिटिंग डिस्प्लेसमेंट. म्हणून याला आपल्याला काय पुट करावं लागेल, लिमिट पुट करावं लागेल. काय करावं लागेल, लिमिट. बघा, ओमेगा इज इक्वल्स टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0. म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट होरला, अँगल होरला काय, विथ रिस्पेक्ट टू टाइम, विथ रिस्पेक्ट टू टाइमासोबत. मग यानंतर इथं काय होणार, त्या ठिकाणी डेल थिटा अपॉन डेल टी, डेल थिटा अपॉन डेल टी. क्लिअर. म्हणजे आपल्याला काय मिळणार, ओमेगा इज इक्वल्स टू डी थिटा अपॉन डी टी. काय मिळाला, इक्वेशन नंबर याला म्हणा 1. ओमेगा इज इक्वल्स टू डी थिटा अपॉन डी टी मिळाला. आता हे झालं इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे. आता याच्यानंतर हे झाले अँग्युलर व्हेलॉसिटी. मग या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, मग या ठिकाणी काय करणार, लिनियर व्हेलॉसिटीचा पण लिनियर व्हेलॉसिटी पण करणार. मग लिनियर व्हेलॉसिटी म्हणजेच काय, जो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग डिस्प्लेसमेंट या ठिकाणी किती उरलं, डेल्टा एस. किती आहे, डेल्टा एस. दिसते तुम्हाला किती आहे, डेल्टा एस आहे. बरोबर आहे की नाही. मग याला सुद्धा काय करावं लागेल, लिमिट पुट करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी कसं होणार बघा, कोणती व्हेलॉसिटी म्हटलं आपण, लिनियर. काय म्हणणार या ठिकाणी, लिनियर व्हेलॉसिटी इज गिवन बाय, लिनियर व्हेलॉसिटी इज गिवन बाय. काय म्हणायचं, v इज इक्वल्स टू, तुम्हाला माहिती आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणतात. काय म्हणतात, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग डिस्प्लेसमेंट किती झाला आहे तो, आपण काढला डी थिटा अपॉन डी टी. मग याला सुद्धा काय करायला लागेल, तुम्हाला लिमिट पुट करायला लागेल. लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल थिटा अपॉन काय म्हणणार आपण या ठिकाणी, डेल्टा टी. इक्वेशन नंबर याला म्हणा सेकंड. आलं लक्षात पर्यंत. काय म्हटलं, याला म्हटलं आपण इक्वेशन सेकंड. आता गोष्ट येणार आर्क वरती. कोणती गोष्ट येणार, आर्क वरती. या ठिकाणी काय उरला, एक अँगल तयार होऊ राहिला. अँगल बरोबर आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर बघितला, ठीक आहे, जर तर तुम्ही असे उभे सपोज एका ठिकाणी रोडवरती, बरोबर आहे, आणि समोरून कोणी एक चाललेली आहे. चाललेली आहे म्हणजे काय, एक कार चाललेली, लक्षात ठेवा. नंतर म्हणजे समोरून एक चालली, तुझे देखा तो ये, बरोबर लक्षात ठेवा. काय चालली, समोर एक कार चालली. काय चालली, कार चालली. मग तुम्ही कारला बघताना तुम्ही कसं बघणार, असं आणि असं बघणार. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय करू लागले, डिस्प्लेसमेंट करू लागले. बरोबर आहे. इथून इथपर्यंत असे चालले, इथून इथपर्यंत अँगल चालला, इथून इथपर्यंत अँगल चालला. दॅट मीन्स काय होईल तिथं, तर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे एक अँगल क्रिएट होईल, जो अँगल तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. बरोबर आहे की नाही. बघण्याची टेक्निक आपण काय बघतो, अशी इथून अशी, असं असं बघतो, असं 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 असं, का बे, बरोबर आहे की नाही. हा, असं असं. कुठे चालली, हा तसं नाही, कुठे चालली नाही, कुठे चालला, कार कुठे चालला, बरोबर आहे, कार कुठे चालली, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग एक डिस्प्लेसमेंट झाल्याचा अर्थ काय झाला, तो डिस्प्लेसमेंट. मग सरळ सरळ या ठिकाणी काय तयार होते, सांगा, अँगल तयार होते. काय तयार होते त्या ठिकाणी, तुम्हाला माहिती आहे अँगल. मग अँगल आहे, अँगलचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला काय असतो, आर्क अपॉन रेडियस. काय असतो, आर्क, ARC, आर्क. किती आहे, आर्क AB. काय म्हणणार आपण, AB अपॉन रेडियस. काय म्हणणार आपण या ठिकाणी, आर्क अपॉन रेडियस. बोलले आर्क अपॉन रेडियस, क्लिअर पर्यंत. सो आर्क कोणता आहे, AB आर्क आहे. किती आर्क आहे, AB एवढा आर्क आहे. मग या ठिकाणी AB आर्क असल्यानंतर व्हॅल्यू तुम्हाला प्रत्येकाची देऊन ठेवलेली आहे. अँगल आहे, अँगलची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी बघा, डेल थिटा इज इक्वल्स टू आर्क AB, आर्क AB अपॉन काय, रेडियसची व्हॅल्यू किती आहे, आर. मग आर्क AB ची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला दिलेली आहे, दिसते की नाही दिसत. आर्क AB ची व्हॅल्यू किती आहे, आर्क AB ची व्हॅल्यू आपण पुट करणार, सांगा इथेच, डेल एस. किती पुट करणार, डेल एस. बरोबर आहे. किती, डेल एस अपॉन किती, आर.
मग या ठिकाणाहून तुम्हाला काय काढायचं आहे, अँगल काढायचा आहे. याचा म्हणजे असा अर्थ तुम्हाला इथं काय काढायचं आहे म्हटलं त्यांनी की सरळ सरळ डेल एस काढायचा. मग डेल एस ला इकडे आणून घ्या, बाकीची टर्म तिकडे न्या. म्हणजे इक्वेशन काय बनणार सांगा, डेल एस इज इक्वल्स टू आर इंटू डी थिटा, आर इंटू डेल थिटा. लक्षात ठेवा, बरोबर आहे. हे बनलं तुमचं इक्वेशन. क्लिअर इथपर्यंत समजलं. आता हे जे इक्वेशन आलं तर या इक्वेशनला काय करा म्हणतो, डेल एस इज इक्वल्स टू आर इंटू डी थिटा. हे इक्वेशन उचलायचं आणि इक्वेशन तुम्हाला माहिती आहे कशामध्ये टाकणं पडेल, इक्वेशन 2 मध्ये. म्हणजे या ठिकाणी टाकायचंय डेल एच ची व्हॅल्यू तुम्हाला सरळ सरळ या ठिकाणी टाकून द्यायची आहे. काय टाकायची, डेल एच ची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी टाकून द्यायची. कुठे टाकणार, इक्वेशन 2 मध्ये. काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. काय म्हणतो आपण, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. वेलोसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे लिमिटिंग डेल एस अपॉन डेल्टा टी. लक्षात ठेवा. मग ही व्हॅल्यू डेल एच ची व्हॅल्यू सरळ सरळ या इक्वेशन नंबर किती मध्ये, 2 मध्ये सरळ सरळ तुम्ही काय करा, पुट करून टाका. ठीक आहे. तो इक्वेशन 2 मध्ये पुट केल्यानंतर इक्वेशन 2 काय बनणार तुमचं सांगा, v इज इक्वल्स टू, बघून घ्या काय बनणार, v इज इक्वल्स टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू डेल एच च्या जागी काय टाकायचं, r इंटू डी थिटा. काय टाकायचं, r इंटू डी थिटा. अपॉन मध्ये काय येणार, डेल्टा टी. अपॉन मध्ये काय येणार, डेल्टा टी. लक्षात ठेवा. मग सांगा v इज इक्वल्स टू, इक्वेशन काय बनणार बघा, इक्वेशन काय बनणार, v इज इक्वल्स टू लिमिट जसंच्या तसं, लिमिट किती, डेल्टा टी टेन्स टू 0, डेल्टा टी टेन्स टू 0. डेल ची व्हॅल्यू किती आहे, r इंटू डी थिटा, r इंटू डी थिटा अपॉन किती, डेल्टा टी. अपॉन किती, डेल्टा टी. लक्षात ठेवा, r इंटू डेल थिटा अपॉन डेल्टा टी. आता तुम्हाला माहिती आहे r हा काय आहे, कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह निघत नसतो, म्हणून v इज इक्वल्स टू r इंटू काय केलं आपण, r ला समोर घेतलं, डेल टी टेन्स टू 0. काय बनणार सांगा, डेल थिटा अपॉन काय बनणार, डेल्टा टी. डेल थिटा अपॉन काय बनणार, डेल्टा टी. मग तुम्हाला माहितीये ही व्हॅल्यू कुठेतरी बघितल्यासारखी वाटते, तर कुठे बघितली आहे, तर ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये बघितल्यासारखी वाटते. राजा हो, बघू शकता तुम्ही. काय होणार, या ठिकाणी लिमिट पुट केल्याच्या नंतर काय इक्वेशन बनणार, v इज इक्वल्स टू r इंटू सांगा डी थिटा अपॉन डी टी. मग फ्रॉम इक्वेशन 1 डी थिटा अपॉन डी टी कोणाची व्हॅल्यू आहे, ती आहे पोट्या हो ओमेगाची. कोणाची आहे, ओमेगाची. बरोबर आहे की नाही. म्हणून या ठिकाणी पूर्ण ठिकाणी डी थिटा अपॉन डी टी च्या ठिकाणी तुम्हाला काय पुट करायचं आहे, सो v इज इक्वल्स टू r इंटू काय म्हणणार, ओमेगा. काय म्हणणार, ओमेगा. काय म्हणणार, ओमेगा. ओमेगा ओमेगा नाही. लक्षात ठेवा, v इज इक्वल्स टू r इंटू ओमेगा. आता तुम्हाला कशामध्ये सांगितलं, इन वेक्टर मध्ये सांगितलं, वेक्टर फॉर्म मध्ये सांगितलं. पोट्या हो टाकून द्या वेक्टर फॉर्म. काय होणार, v वेक्टर इज इक्वल्स टू r वेक्टर इंटू ओमेगा वेक्टर. हा आला तुमचा प्रूफ. लक्षात ठेवा, हे झालं तुमचं रिलेशन कोणाकोणाचं, ही वेलोसिटी, लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटीचं रिलेशन. लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटीचं रिलेशन. समजलं, लक्षात ठेवा. so, आता आपण बघणार नेक्स्ट एक्सप्रेशन, नेक्स्ट रिलेशनशिप बिटवीन कोणता आहे बघा, लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन. एकदम सोपं आहे, एकदम इझी आहे. जसं तुम्हाला आता म्हणजे काय शो करायचं आहे, ए इज इक्वल्स टू काय शो करायचं तुम्हाला, आर इंटू अल्फा. काय करायचं आहे, आर इंटू अल्फा. बघा ए इज इक्वल्स टू आर इंटू अल्फा शो करताना तुम्हाला रिलेशनशिप बिटवीन माहिती. आता जस्ट 9 मध्ये काढलं आपण, काय काढलं आपण, v इज इक्वल्स टू आर इंटू ओमेगा. काय काढलं आपण, v इज इक्वल्स टू आर इंटू ओमेगा. हे रिलेशनशिप काढलं आणि हे रिलेशनशिप तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. बरोबर आहे की नाही, कारण की व्हेलोसिटी, अँग्युलर व्हेलोसिटी आणि लिनियर व्हेलोसिटीचं रिलेशनशिप बघितलं. मग याच्यावरूनच आपल्याला काय करायचं आहे, तर अँग्युलर ऍक्सेलरेशन आणि लिनियर ऍक्सेलरेशन. कळलं, समजलं. चला तर पाहूया. सो पुढे आपण काय म्हणणार, द रिलेशनशिप बिटवीन लिनियर व्हेलोसिटी अँड अँग्युलर व्हेलोसिटी इज गिव्हन बाय. लक्षात ठेवा, काय म्हणणार आपण, प्रूफ करताना तुम्हाला मार्क जर घ्यायचे असेल 2 आणि 3 मार्क्सचा क्वेश्चन जर विचारला तर तुम्हाला घ्यायचा, तर तुम्हाला बरोबर परफेक्शन लिहिता आले पाहिजे. काय म्हणणार त्या ठिकाणी आन्सर मध्ये, द रिलेशन बिटवीन काय म्हणणार, द रिलेशन बिटवीन कोणाकोणामधलं रिलेशन बघितलं, अँग्युलर वेलोसिटी आणि लिनियर वेलोसिटी. तर अँग्युलर वेलोसिटी अँड लिनियर वेलोसिटी इज गिव्हन बाय. काय म्हणणार, इज गिव्हन बाय. लक्षात ठेवा, काय आहे गिव्हन, v इज इक्वल्स टू या ठिकाणी लिहितो मी,
v इज इक्वल्स टू आर इंटू ओमेगा. बरोबर आहे. हे इक्वेशन आता आपण नेमकं जस्ट नाऊ मध्ये फाइंड केलं. v इज इक्वल्स टू आर इंटू ओमेगा इन वेक्टर फॉर्म मध्ये सुद्धा फाइंड केलं. बरोबर आहे की नाही. सो या इक्वेशनला घेऊन काय करायचं, सरळ सरळ डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू टी. लक्षात ठेवा काय म्हणायचं, डिफरन्शिएट इक्वेशन काय म्हणायचं याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. लक्षात ठेवा या इक्वेशनला टी ने घेऊन काय करायचं, आपल्याला डिफरन्शिएट करायचं. काय करायचं आपल्याला, टी ने घेऊन डिफरन्शिएट करायचं. मग सोपं आहे, काहीच नाही. तर डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन करत असताना लक्षात ठेवा तिथे तुम्हाला सेकंड डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला, जो सेकंड डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू सेकंड असं अप्लाय करावं लागेल. लक्षात ठेवा. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा ऑन बोथ, हा दोन्ही साइडला कोणाला लागेल, बरोबर आहे, ऑन बोथ साइड. बरोबर लक्षात ठेवा काय म्हणणार आपण, ऑन बोथ साइड डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू ऑन बोथ साइड. मग इक्वेशन पहा पहिले कसं बनणार, म्हणजे डिफरन्शिएट आपलं कसं होणार. ठीक आहे. सो डीव्ही काय म्हटलं, डीव्ही अपॉन dt इज इक्वल्स टू, आता आर हाय, आरला जसं तसं घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोण आहे, dw अपॉन dt. आलं लक्षात काय म्हटलं, dw अपॉन dt. ठीक आहे. प्लस काय होणार, डिफरन्शिएट करत असताना प्लस येणार, प्लस काय होणार, आता सेकंड घ्यायचा म्हणजे सेकंड घेत असताना काय, फर्स्ट घ्यायचा, फर्स्ट घेत असताना काय करायचं, ओमेगा जसं तसं विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट dr अपॉन dt. क्लिअर. लक्षात आलं डिफरन्शिएशन समजलं इथपर्यंत. काय म्हटलं डिफरन्शिएशन काय केलं, डी आर इंटू डी ओमेगा अपॉन dt प्लस ओमेगा अपॉन dr अपॉन dt. क्लिअर, नक्की समजलं. चला तर मग पुढे. ओके. सो dv अपॉन dt आर इंटू डी ओमेगा अपॉन dt प्लस ओमेगा अपॉन dr अपॉन dt हे इथपर्यंत आलं आपलं. तर याच्यानंतर काय करायचं, लक्षात ठेवा आर जी टर्म आहे, आर लक्षात ठेवा, आर जो आहे dr अपॉन dt जो आहे हा पूर्णच्या पूर्ण तुम्हाला दिसत आहे, हा काय अँग्युलर आहे, काय अँग्युलर आहे. आणि हा पूर्णच्या पूर्ण कसा राहणार, कॉन्स्टंट राहणार. लक्षात ठेवा कसा राहणार तुमचा, हा पूर्णच्या पूर्ण कॉन्स्टंट राहणार. मग कॉन्स्टंट राहिला याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की व्हॅल्यू किती असणार त्याची, 0 असणार. किती असणार व्हॅल्यू त्याची, 0. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणूया, या ठिकाणी आपण काय म्हणू की या ठिकाणी आपण म्हणू dr अपॉन dt म्हणजे r इज अ कॉन्स्टंट, बट याच्यामध्ये r काय आहे, कॉन्स्टंट. म्हणून लिहिताना असं लिहायचं, बट r इज कॉन्स्टंट. आर काय आहे, कॉन्स्टंट. मग काय म्हणणार आपण या ठिकाणी, dr अपॉन dt इज इक्वल्स टू 0. जो dr अपॉन dt हा काय आहे, 0 आहे. या ठिकाणी इक्वेशन बघा काय म्हटलं, dv अपॉन dt इज इक्वल्स टू काय बनणार आपण की r इंटू ओमेगा अपॉन dt. काय लिहिणार आपण, डायरेक्ट r इंटू ओमेगा अपॉन dt लिहून टाका, r इंटू डी ओमेगा अपॉन dt प्लस काय म्हणणार या ठिकाणी 0, कारण की dr अपॉन dt ची व्हॅल्यू आपल्याला किती म्हणलेली आपण, 0 म्हटलेली. किती म्हटलेली आहे, 0. समजलं इथपर्यंत. आता 0 म्हटल्यावर तुम्हाला माहिती इक्वेशन काय बनलं, समजा डायरेक्ट तुमचं स्टेप बाय स्टेप dv अपॉन dt इज इक्वल्स टू r इंटू डी ओमेगा अपॉन dt. एवढंच इक्वेशन आलं. आता हे काय रिलेशन कुठेतरी बघितल्यासारखं वाटते पोरांनो, बरोबर आहे की नाही, कुठेतरी बघितल्यासारखं वाटते. सर तुम्हाला माहिती आहे, सो dv अपॉन dt लक्षात ठेवा, dv अपॉन dt हा जो आहे हा लिनियर काय आहे, dv अपॉन dt लिनियर ऍक्सेलरेशन दिसते तुम्हाला, काय दिसते, लिनियर ऍक्सेलरेशन. आणि d ओमेगा अपॉन dt हा काय दिसतो तुम्हाला, डी ओमेगा अपॉन dt हा काय दिसतो तुम्हाला, अल्फा आहे. काय दाखवलं आपण त्या ठिकाणी, अल्फा. अल्फा याचा अर्थ काय असणार इथं या ठिकाणी, अँग्युलर ऍक्सेलरेशन. काय असणार, अँग्युलर ऍक्सेलरेशन. म्हणून आपण लिहून घेऊ dv अपॉन dt, यालाच काय म्हटलं आपण, लक्षात ठेवा सिन्स मध्ये हे तुम्हाला समजण्यासाठी हे लिहिण्याची आवश्यकता नाही. dv अपॉन dt इज इक्वल्स टू काय म्हणणार, ए दॅट इज अ लिनियर, काय म्हणणार आपण, लिनियर काय आहे त्या ठिकाणी, ऍक्सेलरेशन काय आहे म्हणणार आपण या ठिकाणी, लिनियर ऍक्सेलरेशन. काय म्हणणार, लिनियर ऍक्सेलरेशन. आणि त्यानंतर डी ओमेगा काय म्हटलं आपण, डी ओमेगा अपॉन dt इज इक्वल्स टू काय म्हणणार आपण, अल्फा. जे तुम्हाला मी स्टार्टिंगला सुद्धा सांगितलं होतं, बरोबर आहे की नाही, अल्फा म्हणजेच काय म्हणणार आपण त्या ठिकाणी, डी ओमेगा अपॉन dt. अल्फा म्हणजे काय माहिती तुम्हाला, अँग्युलर ऍक्सेलरेशन. काय म्हणणार त्याने, अँग्युलर ऍक्सेलरेशन. समजलेत पर्यंत, आलं लक्षात. मग काहीच नाही, त्या ठिकाणी त्या व्हॅल्यू पुट अप करा, dv अपॉन dt च्या टाकी काढा का, देअरफॉर a इज इक्वल्स टू काय म्हणणार, a. बरोबर आहे.
आणि डी ओमेगा अपॉन dt काय टाकायचं आर इंटू अल्फा, आर इंटू अल्फा. आणि हे बघा पोट्ट्याहो, हेच आपल्या रिलेशनशिप फाइंड करायचं होतं. ए इज इक्वल्स टू आर इंटू अल्फा, ए इज इक्वल्स टू आर इंटू अल्फा. क्लिअर आले इथपर्यंत? लक्षात ठेवा, पूर्ण डबल बघून घ्या. रिलेशन बिटवीन आहे अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटी. आपल्याला कुठे गडबड करायची नाहीये. आलं लक्षात? बघा, v इज इक्वल्स टू आर इंटू ओमेगा, डिफरन्शिएट केलं dv अपॉन dt, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू सेकंड डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. बरोबर आहे? म्हणजे आर डी ओमेगा अपॉन dt प्लस फर्स्ट सेकंड असेल आणि डिफरन्शिएट कोणा केलं? फर्स्ट ने केलं, dr अपॉन dt. मग बट आर इज काय म्हटलं आपण? कॉन्स्टंट आहे. आर कसा आहे? कॉन्स्टंट. म्हणून dr अपॉन dt ची व्हॅल्यू किती येणार? 0. मग dv अपॉन dt इज इक्वल्स टू डायरेक्ट व्हॅल्यू 0 टाकून द्या. पलवा. बरोबर आहे? मग हे इथं आलं लक्षात. dv अपॉन dt म्हणजे ए होते बाबा. ए म्हणजे काय? लिनियर ऍक्सेलरेशन. डी ओमेगा अपॉन dt म्हणजे आपण बघितलं होतं अँग्युलर ऍक्सेलरेशन. बरोबर आहे? म्हणून ए इज इक्वल्स टू आर इंटू अल्फा. कारण की आपल्याला तेच सांगितलं, लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन तुम्हाला रिलेशनशिप फाइंड करायचंय. आणि शेवटी आर काय आहे? हा करता धरता माणूस आहे, कॉन्स्टंट आहे, तो काहीच बोलत नाही, साधा चुपचाप बसून राहतो. समजलं? वर हे लिहून घ्या. ओके, नेक्स्ट. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहोत? सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय आहे ते बघणार आहोत. त्याच्यानंतर अँगल ऑफ बँकिंग, त्यानंतर डेप्थचे एक्सप्रेशन आहे ते बघणार आहोत. या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ पाहत राहा आणि पूर्णच्या पूर्ण तुम्हाला लेक्चर हे आपल्या शुद्ध मराठी भाषेमध्ये भेटणार आहे. आणि लवकरच ऑफलाईन मध्ये आपलं समोरच्या वॅकेशनसाठी लवकरच एक बिग अनाउन्समेंट तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे, की जे सर्वात एक युनिक क्लास राहणार, की जो बुलढाणा डिस्ट्रिक्ट मधला, बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा एक इतिहास राहणार, की असा क्लास आजपर्यंत कोणीच दिलेला नसेल. अशी ऑफर मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर वेट अँड वॉच. धन्यवाद. जय महाराष्ट्र.